शेतकरी मित्रांनो, गोपाल पशुपालन तंत्रज्ञानाच्या व्हिडिओ सिरीज मध्ये तिसऱ्या दिवशी आपलं मनापासून स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, साधारणतः आजच्या दिवशी आपण हे जाणून घेऊयात। काल आपण बघितलं दुग्धसत्व कसं दूध वाढीचं काम करतं, दूध वाढ आणि दुग्धसत्वाचा संबंध काय आहे। आता तिसऱ्या दिवशी आपण हे बघणार आहे, दुग्धसत्वाचे फायदे काय आहेत वापरण्याचे, आर्थिक गणित काय आहे तेही आपण समजून घेऊया। त्यानंतर दुसरी गोष्ट, फायदे काय काय आपल्या गोठ्यावरती होतात हेही समजून घेऊया। शेतकरी मित्रांनो, पहिल्यांदा आपण आर्थिक फायद्याकडे जाऊया की आपल्या गोठ्याचं आर्थिक गणित कसं बसवलं जातं दुग्धसत्वाने हे लक्षात घ्या। साधारणतः कुठलाही मिनरल मिक्सचरचा तुम्ही शेतकरी मित्रांनो पुडा वापरत असाल तर तो साधारणतः तुम्हाला 700 रुपयांपासून ते 750 रुपयापर्यंत जातो। आणि साधारणतः प्रति दिवस जरी आपण 100 ग्रॅम कुठलंही मिनरल मिक्सचर किंवा कॅल्शियम वापरत असेल तर साधारणतः आपल्याला महिन्याकाठी 3 किलो लागतं। 150 रुपये प्रति किलो मिळणारं तुम्हाला मिनरल मिक्सचर साधारणतः तुमचे एका जनावराला महिन्याला 450 रुपये खर्च होतो, कारण 30 दिवसाला आपण 3 किलो वापरतो। म्हणजे एका महिन्याचा आपला एका जनावराचा 450 ते 500 रुपयांचा खर्च आहे मिनरल मिक्सचर वापरण्याचा। कॅल्शियम वापरत असेल तर त्याचा खर्च वेगळा, लिव्हर टॉनिक वापरत असेल तर त्याचा खर्च वेगळा। शेतकरी मित्रांनो, आता आपलं दुग्धसत्व किती रुपयांमध्ये येतं आणि प्रति जनावराला खर्च किती आहे, तर आपला एका जनावराला मिनरल मिक्सचर, कॅल्शियम, लिव्हर टॉनिक यातलं काहीही एक वापरलं तर साधारणतः 450 रुपये खर्च होतो। तेच आपलं दुग्धसत्वाचा एका जनावराला एक महिन्याला 150 रुपये खर्च येतो। म्हणजे साधारणतः तुमचे 300 रुपये एका महिन्याचे एका जनावरामागे वाचतात। मग तुमच्या गोठ्यामध्ये किती जनावर आहेत हे समजून त्या हिशोबाने द्या। काही शेतकरी विचारतात मिनरल मिक्सचर देणं गरजेचे आहे का, तर नाही। शेतकरी मित्रांनो, दुग्धसत्व चालू असेल तर मिनरल मिक्सचर नाही दिलं तरीही चालतं। जर तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही निम्म प्रमाण करून देऊ शकता। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आता पुढे एक समजून घेऊया गोष्ट, आपल्या गोठ्यावरती खर्च कमी होणं गरजेचं आहे का, तर दूध व्यवसायातून आपल्याला मिळणारा जो फायदा आहे तो जर कमी असेल तर अशा वेळेत आपल्याला खर्च कमी करणं गरजेचं असतं। आणि हे दुग्धसत्व नक्कीच राबवतं, कारण दुग्धसत्वाचा प्रति दिवसाला वापरण्याचा खर्च फक्त 5 रुपये येतो। तेच जनरली कुठलंही मिनरल मिक्सचर तुम्ही वापरत असाल तर 15 ते 20 रुपयांपर्यंतचा खर्च येतो। म्हणजे तिथं 10 ते 15 रुपयांची तुमची बचत होते। त्याचबरोबर आता दुग्धसत्वाचे फायदे काय होतात हे समजून घ्या। शेतकरी मित्रांनो, दुग्धसत्व हे सुवर्ण जल तंत्रज्ञानापासून बनलं असल्यामुळं याचा पहिला रोल हे जनावरांच्या शरीरामध्ये शोषण तंत्रज्ञानावर आधारित आहे। याला पचवावं लागत नाही, त्यामुळं पचनाचा प्रश्न न आल्यामुळं याचे रिझल्ट हमखास येतात। शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर दुसरी गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही दुग्धसत्व द्यायला सुरू करता ते दुग्धसत्व तुमच्या जनावरांची भूक वाढवतं। भूक वाढवण्यापासून केलेला सुरुवातीचा दुग्धसत्वाचा हा प्रवास त्यानंतर जनावरांच्या शरीरामध्ये जी कमी मिनरल्स आहेत ती मिनरल्स भरून काढतं, ज्यामुळं जनावरांच्या शरीरामधले सगळी मिनरल्स पुरेपूर स्थिर होतात। स्थिर झाल्यामुळे तुमच्या जनावरांच्या गाभणाच्या पासून ते इतर कुठल्या समस्या असतील त्या समस्या सुद्धा कमी होतात। त्याचबरोबर जनावरांच्या शरीरामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज घालतात, रोगप्रतिकारक शक्ती सुधारतात, त्यामुळे जनावरांची तब्येत कमी होते। दूध वाढीचा हा फायदा तर नक्कीच आहे शेतकरी मित्रांनो, दूध वाढ तर होतेच, पण त्याचबरोबर अजून काय फायदे होतात ते महत्त्वाचं समजून घेणं गरजेचं आहे। जर समजा तुमच्या जनावरांची कास कडक झाली असेल, मस्टायटिसमुळे किंवा कुठल्या गोष्टीमुळे त्याच्यामध्ये घाण साठली असेल तर ती घाणही बाहेर काढण्याचं काम दुग्धसत्व चांगल्या पद्धतीने करतं। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, जनावरांची तब्येत सुधारणं, जनावरांच्या शरीरावर चांगला कोट आणणं, जनावरांच्या शरीरावर शाईन आणणं, त्याचबरोबर जर जास्त काळ तुमच्या गोठ्यावर कंटिन्यू चालू राहिलं, साधारणतः 2 ते 3 महिने दुग्धसत्व चालू असेल तर गाभणाच्याही पूर्ण समस्या गोठ्यावरच्या निघून जातात। त्याचबरोबर काही जनावर पाणवत नसतील तर त्याही समस्या दुग्धसत्वाने निघून जातील। शेतकरी मित्रांनो, बऱ्यापैकी अजून एक फायदा आहे, दुग्धसत्व जर साधारणतः 2 महिने दिलं तर 300 दिवसाचं जे पूर्ण लॅक्टेशन आहे त्याच्यामध्ये दुधाची चढ उतार जो होतो तो होत नाही, साधारणतः कंटिन्यू दूध स्थिर राहण्याचा प्रयत्न करतं। हा एक तुमच्या गोठ्यावर तुम्हाला फायदा बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, दुग्धसत्व हे आपल्या जनावरांच्या शरीरासाठी अमृत संजीवनी असल्यासारखं आहे। त्याचं कारण सांगतो, याच्यामध्ये अश्वगंधा, शतावरी, तुलसी, नीम, जिवंती आणि गोक्षूर असे घटक आहेत। अजून 8 घटक आहेत, टोटल 11 घटकांनी बनलेले हे दुग्धसत्व फॉर्म्युलेशन तुम्ही ज्यावेळेस तुमच्या जनावराला देता त्यावेळेस हे सगळे घटक जनावर शरीरामध्ये जातात आणि ऑटोमॅटिक जनावरांची तब्येत सुधारण्यापासून प्रत्येक गोष्टी येतात। शेतकरी मित्रांनो, दुग्धसत्व कसं बनलंय, ते बनवण्यामागे काय भूमिका होती, हे घटकच का घेतले, या गोष्टींवरती मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलणार आहे। पण महत्त्वाचा नियम आहे आजच्या दिवसाचा, पूर्णतः 30 दिवस वापरणं गरजेचं आहे, मध्येच बंद करू नका। त्यानंतर दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीने ज्या टेक्निकने सांगितलंय त्याच टेक्निकने वापरणं गरजेचं आहे, तेही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पुढचे अजून राहिलेले 4 दिवस तुम्ही माझ्यासोबत जोडून राहा आणि दुग्धसत्व गोठ्यावर आल्यानंतर
सांगितलेल्या पद्धतीने वापरा, जेणेकरून आपल्याला मॅक्झिमम रिझल्ट मिळतील. शेतकरी मित्रांनो, दुग्धसत्वच्या रिझल्टची गॅरंटीच्या बाबतीत घाबरण्याची गरज नाही. गोपाल पशुपालन तंत्रज्ञान नवनवीन फॉर्म्युलेशन तयार करण्यासाठी सक्षम आहे आणि ते तुम्हाला रिझल्ट दाखवतच. धन्यवाद.